फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जवळ्याची चटणी। यासाठी सर्वप्रथम मी इथे साधारण 2 ते 3 वाटी सुका जवळा घेतला आहे आणि सोबतच एक टोमॅटो चिरून घेतला आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे सुद्धा चिरून घेतले आहेत। यातले साधारण 10 ते 12 पाकळ्या लसूण घेणार आहे मी। जवळ्याची चटणी बनवताना मी सर्वात आधी हा जवळा तव्यावर छान भाजून घेणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 2 भाग करून सुद्धा हा जवळा भाजून घेऊ शकता। हे बघा, अशा रीतीने हा जवळा छान तव्यावर पसरवून तो भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकताय, अशा रीतीने हा जवळा छान कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम हाय टू मीडियम करायची आहे आणि मग थोडासा रंग बदलला की लगेचच तव्यावरून तो काढून घ्यायचा आहे। हे पहा, मी एका पातेल्यात जवळा सगळा काढून घेतलेला आहे। आता ह्या जवळाचा एक वाटा भाजून झाला की लगेच दुसरा वाटा सेम तसाच परतवून भाजून घ्यायचा आहे। आता मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यात साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतले। तेल तापलं की मग त्यात साधारण 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून त्या छान फ्राय करून घेतल्या आणि एक छोटा चमचा जिरे ॲड केले। जिरे फुलल्यावर लगेचच 10 ते 12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या आणि मग त्यासुद्धा परतवून घेतल्या। आता मी चिरलेले कांदे आणि कढीपत्ता ॲड केले आणि मग कांदा छान परतवून घेतला। कांदा छान लालसर झाला की मग लगेचच टोमॅटो ॲड करायचे आहे। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी इथे एक चमचा मीठ ॲड करत आहे आणि मग पुन्हा ते सुद्धा छान मिक्स करून घेतले। हे बघा, हे असं छान परतवून आणि मग थोडा वेळ कढईला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। आता मी हा भाजलेला कुरकुरीत जवळा 2 ते 3 पाण्यातून छान स्वच्छ धुवून घेतला आहे। धुताना वरवरचा जवळा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातली माती तळाला जाऊन बसेल आणि मग वरचा काढलेला जवळा एका जाळीवर छान पाणी निथळायला ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकता, हे अशा रीतीने जवळ्याचे छान पाणी निथळले की तो पुन्हा धुवायचा आणि फायनल एकदा निथळून घ्यायचा आहे। आता कढईचे झाकण उघडून कांदा टोमॅटो छान हलवून घ्यायचे आहे। मी त्यात 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा लाल तिखट घातला आहे। त्याचबरोबर पाव चमचा हळद घालून पुन्हा सर्व एकजीव करून घेतले आहे आणि मग लगेचच त्यामध्ये जवळा ॲड करून घेतला आहे। हा जवळासुद्धा छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे। हे पहा, जवळा असा छान खालीवर करून घ्यायचा आहे। आता मी त्यात 3 ते 4 कोकम घातले आहेत आणि पुन्हा अर्धा चमचा मीठ ॲड केलं आहे। सुरुवातीलाच आपण 1 चमचे मीठ टोमॅटो शिजताना घातलं होतं, म्हणून आता थोडं कमीच घालायचं आहे आणि मग सगळं पुन्हा मिक्स करून आता कढईला छान झाकण लावून शिजायला ठेवलेलं आहे। या स्टेजला तुम्हाला ही चटणी ओली हवी असेल तर साधारण कपभर पाणीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता।
मला कोरडी चटणी हवी होती म्हणून मी पाणी इथे ॲड केलेलं नाही आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांनी छान एक वाफ आली की झाकण उघडून घ्यायचं आहे. आणि मग या जवळ्याच्या चटणीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर मिक्स करून मग लगेच सर्व करायला घ्यायचं आहे. फार अप्रतिम टेस्ट लागते ह्याची. ह्यात तुम्ही कोकमाऐवजी कैरीसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा टेस्ट अजूनच भन्नाट लागते. तर फ्रेंड्स, तयार आहे आपली सुका जवळा चटणी. तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा ही चटणी खायला छान लागते, किंवा मग वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत फ्रेंड्स, खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.